लोकसभेची निवडणूक तोंडावर आलेली आहे आणि त्यानंतर मात्र राजकीय पारा तापल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकीकडे राजकीय वातावरण तापलेलं असताना सूर्यसुद्धा आग ओकत असल्याचं पाहायला मिळतं आणि अशा पार्श्वभूमीवरती प्रचारासाठी कार्यकर्ते घेऊन जाणे अतिशय अवघड जात असताना जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आहेत भाजपच्या स्मिता वाघ आज प्रचारार्थ मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघामध्ये फिरत आहेत आणि याला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। स्वतः स्मिताताई आपल्यासोबत आहेत। ताई, काय सांगाल, कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? जनतेमध्ये अतिशय प्रचंड असा उत्साह आहे आणि या उत्साहामध्ये लोक वेगळ्या ठिकाणी फटाके फोडून आरती ओवाळून त्या ठिकाणी आनंदाने आमचं स्वागत करतायत आणि प्रचंड असा जनतेमध्ये उत्साह आहे। जरी 12-44च्या टेम्परेचरला असला तरी देशाची निवडणूक आहे, मोदीजींची निवडणूक आहे। या उत्साहामध्ये लोकांचा आम्हाला प्रतिसाद अतिशय आनंदाचा आणि खूप चांगला आहे। कोणत्या मुद्द्यावरती आपण ही निवडणूक लढत आहे? आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढत आहोत। कोणाला उणं दुणं कोणाची रेषा पुसून आम्ही निवडणूक लढवत नाही आहे। आम्ही आमच्या कामाची जी रेषा वाढवली त्याच्यावर आम्ही निवडणूक लढवत आहोत। तर किती आपल्याला असं वाटतं की किती मताधिक्य मिळणार आहे, कितीचा लीड मिळणार आहे अशी अपेक्षा आहे तुम्हाला? नेते 5 लाखाचं सांगतायत। आगे आगे देखो होता है क्या। घोडा मैदान आता 7 दिवसावर आहे, आपल्याला निर्णय कळेल। विरोधक मात्र याच्यावरती टीका करतायत की लीडच्या गोष्टी करतायत, प्रत्यक्ष निवडून येता येईल का हे बघितलं पाहिजे असं म्हणतायत। निंदकाचे घर असावे शेजारी, त्यांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करतो। विकासाच्या मुद्द्यावर घेऊन आम्ही जनतेपुढे जात आहोत। शरद पवारांनी अजून एक मुद्दा उपस्थित केलेला आहे की जनतेचा प्रतिसाद मिळतोय, मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं सुद्धा आम्हाला सहकार्य मिळालं तरच विजय मिळू शकतो अशा प्रकारचं विधान केलं। देखा बघा, ही देशाची निवडणूक आहे। देशाच्या निवडणुकीमध्ये ते जेव्हा आमच्याकडे होते तेव्हा ते EVM मशीनपासून तर हीच यंत्रणा तेव्हाही होती, पण विरोधाला विरोध करायचा आणि विरोधाच्या दिशेने कुठेतरी वक्तव्य करायचं याला काही अर्थ नाही आहे। जे निवडणूक आयोगाने मान्य केलेलं आहे त्या गोष्टीला हे चॅलेंज असेल तर त्याच्यापेक्षा दुसरं काय असू शकतं? 2000 कार्यकर्ते त्यासाठी ते सुरक्षेसाठी ठेवणार आहेत। येऊ द्या ना, 4000 येऊ द्या, काय फरक पडत नाही। जनतेची निवडणूक आहे, जनतेतनं लोकशाहीची निवडणूक आहे। लोकांना आपण निवडून देतो आणि लोकशाहीवर माझा भरोसा आहे, त्यामुळे त्यांनी 2000 काय 4000 ठेवू द्या, काय फरक पडणार? गुलाब भाऊंचं एक वक्तव्य होतं काल की भाजप प्रचार करो अथवा नको करो, आम्ही त्यांच्यासाठी काम करणार आहेत। कोणी काही नाही आहे। ज्या दिवशी माझं तिकीट डिक्लेअर झालं त्या दिवसापासून महायुतीचे सगळे नेते श्रीकृष्णासारखे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। त्यामुळे वक्तव्य काय केलं आहे याच्यापेक्षा ते काय सोबत आहे हे महत्त्वाचं आहे, ते माझे सगळे सोबत आहेत। या होत्या स्मिता वाघ। त्यांनी असं म्हटलेलं की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासूनच सर्व नेते आपल्यासोबत आहेत, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला दिलेली आहे। चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।